महापालिका कर्मचारी हे शहर स्वच्छतेसाठी मोठे योगदान देतात. त्यांच्यामुळेच स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर होते. लाडपागे समितीअंतर्गत तसेच अनुकंपा तत्वावरीलही वारसांची नियुक्तीपत्रे देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यक्षम व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे. लाड कमिटी माध्यमातून पारदर्शक प्रक्रियेने ही निवड करण्यात आली असून नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख सेवा देत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन महापौर विनायक कोंडाले यांनी केले. सोलापूर महानगरपालिकेत लाडपागे समितीअंतर्गत आतापर्यंत 400 जणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न आहेत. या योजनेअंतर्गत 700 जणांची प्रतीक्षा यादी तयार आहे. त्यास मंजुरी कार्यवाही प्रस्ताव ठेवण्यात येत आहे अशी माहिती प्रास्ताविकात उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. लाडपागे समिती अंतर्गत वारसांना माझ्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. हे माझे भाग्य आहे. सोलापूर महानगरपालिकेतील या अंतर्गत असलेल्या प्रतीक्षा यादीतील 700 जणांना नियुक्ती आदेश देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही महापौर विनायक कोंडाले यांनी दिली. लाड कमिटीच्या माध्यमातून बरेच वर्षापासून अनेक लोकांना या ठिकाणी नियुक्तीचं पत्र देण्यासाठी आपलं काम चालू होतं. आणि आज मी माझं भाग्य समजतो की माझ्या महापौरच्या कारकिर्दीमध्ये आज अनेक लोकांना या ठिकाणी लाड कमिटीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आले. आणि असेच आमचे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की 700 लोकांची यादी आमची या ठिकाणी वेटिंग आहे. निश्चित या ठिकाणी आज आमचे बिगारी लोक असतील 15 या ठिकाणी बिगारी लोकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. आणि सफाई कर्मचारी हे 5 या ठिकाणी लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. सेवेमध्ये या ठिकाणी रुजू करण्यात आलेलं आहे. आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अजून 700 लोकांची यादी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहे. निश्चित माझ्या कारकिर्दीमध्ये आज इथून पुढे जे काही वेटिंग राहिलेले जे लोक आहेत त्यांना आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू आणि त्यांना देखील या ठिकाणी न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. पण आज माझ्या एवढंच सांगू इच्छितो, आज माझा भाग्याचा दिवस आहे की माझ्या या महापौरच्या कारकिर्दीमध्ये सर्वांना एक नियुक्तीपत्र देण्याचं भाग्य मला लाभलं. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आयुक्त साहेब उमासे सर, तसेच आमचे गटनेते नरेंद्रजी काळे साहेब, तसेच आमचे दुसरे गटनेते आमचे मित्र सहकारी मित्र अमोलबापू शिंदे साहेब याच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि इथून पुढचे जे अजून अनुकंपकांची देखील यादी आपल्याकडे भरपूर वेटिंगवर आहे. ती जी देखील आपण या ठिकाणी शासन स्तरावर पण पाठपुरावा करून त्यांना देखील आपण नियुक्ती प्रमाणपत्र देण्याचं या ठिकाणी मी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. आपण जवळपास 400हून अधिक उमेदवारांना आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत. जनरल बॉडीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर माननीय महापौर महोदय आणि आयुक्त महोदयांची याविषयी चर्चा झाली आणि चर्चामध्ये सफाई कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की आपल्याकडं जवळपास एक 700 लोकांची यादी आहे की ज्या लोकांना अजूनही आपल्याकडं पद नसल्याकारणामुळे आपल्याकडे यादी वेटिंगवर यादी राहिलेली आहे. तर या वेटिंग यादीच्या अनुषंगानं आपण लवकरच प्रशासनामार्फत प्रस्ताव देत आहोत की शासनामध्ये पदं जी आहेत आपल्याकडे तयार करून त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यासाठी त्यालासुद्धा माननीय महापौर महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. येत्या काही दिवसात आपण त्याचा प्रस्ताव पण सादर करू. याशिवाय संघटनामार्फत जे काही प्रश्न आपल्याला उपस्थित केले जातात त्या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदय आहेत, माननीय महापौर महोदय आहेत, पक्षनेते आहेत किंवा उपस्थित असलेले सर्व सदस्य आहेत, या सर्वांनीसुद्धा सर्व कामगारांच्या प्रश्नांविषयी अतिशय सकारात्मक अशी भूमिका आहे. आणि भविष्यात सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत प्रश्न हे सकारात्मक विचार करून आपण त्यांच्या बाजूनं कसे सॉल्व्ह करता येतील असा प्रशासनाचा आणि एकंदरीत सर्व महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. यानंतर मी माननीय महापौर महोदयांना विनंती करतो की